बेचलो इसलिए आने वाला प्रभु यीशु मसीह की परिपूर्ण नाम में सब लोगों को लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. मसीह जीवन निशाने के ओर आणि ख्रिस्ती जीवन ह्या लक्ष्याकडे धावणारं जीवन आहे. जिसको लक्ष्य लगा है वो ये दौड़ में कभी धीमा नहीं हो. आणि ज्याला लक्ष मिळालेलं आहे तो या धावेमध्ये कधीही मंद होणार नाही. ये दुनिया में रहने वालों को आनंद का बात है मालूम नहीं. आणि या जगामध्ये राहणाऱ्या लोकांना सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी या माहीत नाही. लेकिन जो प्रभु में बुढ़ाट पाया है आणि जे प्रभूमध्ये आचरण प्राप्त केलेलं आहे प्रभु ने पाक का जीवन का बारे में अच्छा रीति में प्रकाशन किया है. आणि प्रभूने त्यांना मरणानंतरच्या जीवनासंबंधाने चांगलं प्रकाशन दिलेलं आहे. तो आज वो प्रकाशन मुझे मिला है कि नहीं. आणि आज ते प्रकाशन मला मिळालेलं आहे. आज बहुत लोग विश्वास ही खाता है परंतु उसको ये नहीं मालूम है कहा जाए. आणि आज पुष्कळ लोक आपल्या स्वतःला विश्वासू म्हणतात पण त्यांना हे माहित नाही की मी कुठे चाललो. क्यों? का? क्योंकि उसको सच्चा वचन नहीं मिला. कारण त्यांना खरं वचन नाही मिळालं है ना. प्रभु से उन्होंने वचन पाया ही नहीं. आणि प्रभूपासून त्यांनी वचन प्राप्त केलं नाही. इसलिए उनको डरना ही नहीं. आणि म्हणूनच त्यांना निर्णय नाही. प्रभु का वचन को भी ये कभी नहीं डरेगा. आणि प्रभूच्या वचनाचं वैशिष्ट्य की जे कधीही ढळणार आज नाही. भी प्रभु का वचन से सीखने के लिए प्रभु ने हमें अवसर दिया. आजही प्रभूच्या वचनाच्या द्वारे शिकण्याकरता प्रभूने आपल्याला संधी दिली. हमें जितना भी वक्त मिला है वो वक्त हम सही रीति में प्रभु का वचन में बढ़ने के लिए इस्तेमाल करें. आणि आपल्याला जी काही वेळ मिळालेली आहे ते योग्य प्रकारे प्रभूच्या वचनामध्ये वाढण्याकरता त्याचा उपयोग करायचा. दुनिया में दो प्रकार का गुलाम है. आणि जगामध्ये दोन प्रकारचे गुलाम आहेत. कौन कौन सा है? आणि कुठले कुठले आहेत? एक ही हो प्रभु का गुलाम, नहीं तो पाप का गुलाम. आणि एक म्हणजे तो प्रभूचा गुलाम, दुसरा म्हणजे पापाचा गुलाम. पाप का गुलाम मीन्स शैतान का गुलाम. आणि पापाचा गुलाम म्हटलं म्हणजे सैतानाचा गुलाम. ये दो गुलाम के अलावा तीसरा एक जुड़ है ही नहीं. आणि या दोन गुलामा व्यतिरिक्त तिसरा कोणी नाहीये. तो मैं आज किसका गुलाम है आज मी कुणाचा गुलाम आहे ये जानना चाहिए. आणि आपण जाणायला पाहिजे. आपको मालूम है एक गुलाम का खूबी क्या है? आणि एक गुलामाचं वैशिष्ट्य काय आहे? हमेशा स्वामी की इच्छा पूरा करना. आणि नेहमी आपला जो स्वामी आहे त्याची इच्छा पूर्ण करणं. अगर हम गुलाम है तो हमारे स्वामी जो है उसका इच्छा पूरा करना हमारे जीवन का लक्ष्य है. आणि आपण जर गुलाम आहोत तर आपला जो स्वामी आहे त्याची इच्छा पूर्ण करणं हा आपला उद्देश राहिला तो पाहिजे. हम प्रभु यीशु मसीह का गुलाम है तो आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताचे गुलाम आहोत तर प्रभु का इच्छा पूरा करना. आणि आपण प्रभूची इच्छा पूर्ण करायची. बुढ़ाट पाया हुआ हर एक लोग कोई आपको मालूम है इसराइल के लोगों को प्रभु ने क्यों चुना आणि आपल्याला माहित आहे इस्रायल लोकांना प्रभूने का निवडलं है? वो बहुत भारी लोग था इसलिए आणि ते खूप सामर्थ्य लोक होते म्हणून का नहीं नाही. है ना. जब अनुवाद उसका 7 अध्याय का 6 वचन में हम पढ़ता है अनुवाद त्याचा 7 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. परमेश्वर यहोवा की पवित्र प्रजा है. यहोवा ने पृथ्वी भर के सब देशों के लोगों में से तुझको चुन लिया है कि तू उसकी प्रजा और निज धन ठहरे. हाँ देखिए मानो प्रभु ने उसको चुना. प्रभु ने अगर नहीं चुना होता तो इसराइल का कोई महत्व नहीं था. आणि प्रभूने इस्रायलाला निवडलं आणि जर प्रभूने इस्रायलाला निवडलं नसतं तर इस्रायलाला काही महत्त्व नसतं. हम प्रभु को नहीं चुना फिर आपण देवाला नाही निवडलं प्रभु ने हमें चुना. आणि देवाने आपल्याला निवडलं. ये जानकारी तो कितना श्रेष्ठ है आणि ही माहिती सुद्धा किती श्रेष्ठ आहे. है ना. अगर हम अपनी कोशिश में जा करके मैं उदार पाना चाहता हूँ बोल करके कितना भी कोशिश करो कभी सफल नहीं होगा. आपण आपल्या प्रयत्नाने मला जर तारण प्राप्त करायचा असा विचार केला आणि आपण कितीही प्रयत्न केलं तर आपल्या प्रयत्नाला यश येणार नाही. यो उदार प्रभु का दान है आणि तारण प्रभूचं दान आहे और वो प्रभु की ओर से हमें प्राप्त होता. आणि हे प्रभूच्या द्वारेच आपल्याला मिळतं. इसी कारण एक उदार पाया हुआ व्यक्ति प्रभु से कितना आभारी होना. आणि म्हणूनच एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीने प्रभू संबंधाने किती आभारी राहायला मैं पाहिजे. आपको मालूम है इसराइल लोगों को प्रभु ने चलाया. आणि इस्रायल लोकांना प्रभूने चालवलं 40 साल प्रभु ने उस मरुस्थल में चलाया. आणि 40 वर्ष त्या जंगलामध्ये चालवलं. अभी आप सोचो उन्होंने पहना हुआ वस्त्र फटा नहीं, आणि त्यांनी परिधान केलेले कपडे कधी फाटले नाही. उनका जूता घिसा नहीं, आणि त्यांचे जे चप्पल आहे कधी घासले गेले नाही. वो बदला नहीं. आणि ते बदलले नाही. अभी आप बताओ मतलब 5 साल का बच्चा 40 साल के बाद में कितने साल का बन गया. आणि 5 वर्षाचा जो मुलगा आहे तो 40 वर्षानंतर किती वर्षाचा झाला. आप देखो जैसे वो बढ़ता था उसका कपड़ा भी बढ़ता था. आणि जसा जसा तो मोठा होत असे तसे तसे त्याचे कपडे पण मोठे होत असे. जूता भी बढ़ते गया. आणि मग त्याचे जे बूट आहेत ते सुद्धा वाढत गेले. कैसा अद्भुत रीति में प्रभु ने उनको चलाया. आणि कसं अद्भुत रीतीने प्रभूने त्यांना
पद्धतीनं चालवलं फिर भी वो इसराइल के लोग प्रभु को भूल गया। आणि तरी सुद्धा इस्रायलाचे लोक परमेश्वराला विसरले। आपको मालूम है उधार पाया हुआ दिनों का आनंद और खुशी और उत्साह कैसे था। आणि तारण प्राप्त झालं त्यावेळेचा आनंद आणि खुशी ही कशा प्रकारे होती। आज हमारे जीवन में उस आनंद कम हुआ है क्या? आणि आज आपल्या जीवनामध्ये तो आनंद कमी झाला आहे का? प्रभु का प्रति एक ज्वलन मन आज हमारे में है क्या? आणि प्रभू संबंधाने एक ज्वलनशील मन आपल्यामध्ये आहे का? आज हमारे जीवन के लक्ष्य क्या है? आज आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? हमें अपने आप को पार करना। आपण स्वतःला पारखायचं। सच्चा उधार पाया हुआ व्यक्ति को एकमात्र लक्ष्य है आणि खरं तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला एक मात्र लक्ष राहतं, किसी भी कारण में प्रभु को प्रसन्न करते रहो। आणि कुठल्याही कारणाने मी प्रभूला प्रसन्न करत राहील। हमें मिला हुआ बुढ़ाट कभी नहीं भूलना। आणि आपल्याला मिळालेलं जे पाचारण आहे ते कधी विसरायचं नाही। पहला पत्रोस दूसरा अध्याय उसका 21 वचन। पहिले पेत्र त्याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 21 वचन। और तुम इसी के लिए बुलाए भी गए हो, हाँ। क्योंकि मसीह भी तुम्हारे लिए दुख उठाकर हाँ। तुम्हें एक आदर्श दे गया है हाँ। कि तुम भी उसके पद चिन्हों पर चलो। देखो उसकी पद चिन्हों पर चलने के लिए प्रभु ने हमें बुलाया आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याकरता प्रभूने आपल्याला पाचारण केलं। है ना। प्रभु ने जिसको भी बुलाया उनको बड़े बड़े पद भी दिया। आणि प्रभूने त्यांना कोणाला बोलवलं त्यांना मोठे मोठे पद दिले। उसका दूसरा अध्याय का 9 वचन पढ़ना। आणि पहिले पेत्र दुसरा अध्याय त्याचं 9 वचन वाचा। पर तुम एक चुना हुआ वंश हाँ। और राजपदधारी हाँ। याजकों का समाज हाँ। और पवित्र लोग हाँ। और परमेश्वर की निज प्रजा हो, हाँ। इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से हाँ। अपने अद्भुत ज्योति में बुलाया है हाँ। उसके गुण प्रकट करो। देखिए प्रभु हमें कहाँ से कहाँ बुलाया और हमें क्या क्या कार्य के लिए नियुक्त किया। आणि प्रभूने आपल्याला कुठून कुठे आणलं आणि कुठल्या कुठल्या कामाकरता नेमणूक केली। बहुत बड़ा हमारा बात है ना भैया। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना प्रियांनो। हम लोग अंधकार में पड़े थे, आपण अंधकारामध्ये पडलेलो होतो। प्रभु ने सिर्फ ज्योति मिलाया नहीं अद्भुत ज्योति मिलाया। आणि प्रभूने आपल्याला फक्त प्रकाशामध्ये आणलं असं नाही तर अद्भुत प्रकाशामध्ये आणलं। उस ज्योति में आया हुआ हम लोग क्या क्या करना चाहिए, आणि त्या प्रकाशामध्ये आलेले आपण जे आहे ते आपण काय काय करायला पाहिजे हमारा क्या क्या पदवी है आणि आपले काय काय पद आहे। ना। उसमें एक है हम याजक है। आणि त्याच्यापैकी एक आहे की आपण याजक आहोत। याजक का कर्तव्य आपको मालूम है ना। आणि याजकाचं कर्तव्य आपल्याला ठाऊक आहो ना। याजक ही प्रभु से प्रार्थना कर सकता। आणि याजकच प्रभूकडे प्रार्थना करू शकतो। पुराने नियम में लोगों के लिए बहुत प्रार्थना करते था आणि जुन्या करारामध्ये लोकांकरता मध्यस्थीची प्रार्थना कोण करत असे? याजक लोग। आणि याजक लोक। तो अभी हमारा सबसे बड़ा कर्तव्य क्या है? आणि आता आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य काय आहे? प्रार्थना करना। आणि प्रार्थना करणं। हम लोग कितने लोग प्रार्थना करते हैं, आणि आपल्यापैकी किती लोक प्रार्थना करतात? है ना। हम सबके लिए प्रार्थना करते हैं क्या? आणि आपण सर्वांकरता प्रार्थना करतो का? अपना प्रार्थना जीवन कैसा है आपलं प्रार्थना जीवन कसं आहे? हमें परखना चाहिए, आपण पारखायला है पाहिजे। ना। प्रभु ने हमें आपको मालूम है पुराना नियम में सबको प्रभु ने याजक बनाया, आखिर में एक ही गोत्र को एक ही ग्रुप को मिला। आणि जुन्या करारामध्ये प्रभूने सर्वांना याजक बनवलं, पण याजक पद जे आहे ते फक्त एकाच गोत्राला मिळालं। और जो नया नियम में आकर के आणि नवीन करारामध्ये आल्यानंतर कुछ लोगों को याजक बनाया ऐसे नहीं। आणि काही लोकांना प्रभूने याजक बनवलं असं नाही। सब लोग याजक। आणि नवीन करारामध्ये सगळेच लोक याजक आहेत। कितने लोगों को विश्वास है कि हम एक याजक हैं? हालेलुया। आप एक याजक हैं। आणि आपण एक याजक आहोत आपको याजक का काम करना है। आणि आपल्याला याजकाचं काम करायचं आहे। आज हम याजक सोचेगा तो विशेष यूनिफॉर्म पहन करके वो नहीं। आणि आज आपण जर याजक म्हटलं म्हणजे एक विशेष असे कपडे परिधान करणं असं नाही। नए नियम का मंडली को ऐसा कोई विशेष वस्त्र का बात नहीं, आणि नवीन कराराच्या मंडळीला असं वेगळ्या कुठल्या कपड्यांची एक गोष्ट नाहीये। लेकिन हम याजक हैं, आपण सर्व याजक आहोत। है ना। हम याजक बोल करके याजक का काम नहीं किया तो प्रभु को कितना दुख रहेगा। आणि आपण याजक असताना याजकाचं काम जर नाही केलं तर प्रभूला किती दुःख होईल। आज बहुत लोग उनको ये नहीं मालूम मैं वास्तव में कौन है, मेरा कर्तव्य क्या है। आणि आज लोकांना हे माहित नाहीये की मी खरोखर कोण आहे आणि माझं कर्तव्य काय आहे। यो हम रोज प्रभु की खातिर जीवन बिताना है, आणि दररोज प्रभूसाठी आपल्याला जीवन जगायचंय। अपने लिए नहीं जीना। आणि आपण स्वतः करता नाही जगायचं। इसलिए मैं मसीह के पीछे चलता है तो रोज मुझे सूली लेना है। आणि म्हणूनच जर मी ख्रिस्ताच्या पाठीमागे चालतो तर दररोज मला वधस्तंभ घेऊन चालायचं आहे। सूली लेने का अर्थ आपको मालूम। आणि वधस्तंभ घेणं याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे। ऐसा एक दिन भी नहीं होना चाहिए बिना सूली कम चले, आणि असा एकही दिवस नसायला पाहिजे की आपण वधस्तंभात तिरीत चाललो। है ना। लोका 9:23 बार बार हम पढ़ता है, सबको मालूम है। आणि लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 23 वचन आपण वारंवार वाचतो आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे। अपने आप को इनकार करना आणि आपण आपल्या स्वतःचा त्याग करणं और अपना सूली लेना आणि आपण आपला वधस्तंभ घेणं रोज। दररोज।
प्रतिदिन दररोज प्रतिदिन ये सूली लेकर के चलना है. आणि दररोज आपण आपला वधस्तंभ घेऊन चालायचं आहे. सिर्फ सूली लेना इतना काफी नहीं. आणि फक्त वधस्तंभ घेणं एवढं पुरेसं नाहीये. उसके साथ और भी एक बात कहना है. आणि त्याच्यासोबत अजून एक गोष्ट आहे. पर बोझ के ऊपर बोझ है क्या? आणि मग ओझ्यावर ओझा आहे का? नहीं, ऐसे नहीं. आणि असं नाहीये. ये भी एक बड़ी हल्की बात है. आणि हे सुद्धा खूप साधारण गोष्ट आहे. ये जुआ लेना है. आणि आपल्याला जीव घ्यायचा आहे. है ना? जब मत्ती 11 अध्याय का 29 है. मत्ती 11 अध्याय त्याचे 29 वचन. मेरा जुआ अपने ऊपर उठा लो और मुझसे सीखो, क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ, और तुम अपने मन में विश्राम पाओगे. देखिए, हमें जुआ लेकर के प्रभु से संग चलना है. आणि आपल्याला जीव घेऊन प्रभू सोबत चालायचंय. आपको मालूम है कि जुआ लेने का अर्थ क्या है? आणि जीव घेणं याचा अर्थ काय आहे? है ना? हमें प्रभु सच्चा मार्ग में, एक बाजू में प्रभु है, प्रभु का मार्ग में हमें ले चलने के लिए सिखाता है. आणि जीव घेणं याचा अर्थ आपल्या दुसऱ्या बाजूला जे आहे ते प्रभू आहे, आणि प्रभू आपल्याला त्याच्या सत्य मार्गावर आपल्याला घेऊन चालतो. हम इधर उधर भाग सकता है, आणि आपण इकडे तिकडे जाऊ शकतो. लेकिन प्रभु हमको जाने नहीं देगा. आणि प्रभू आपल्याला जाऊ देत नाही. प्रभु ने ये प्रबंध किया है. आणि प्रभूने ही योजना बनवलेली आहे. इसलिए मैंने आज जुआ लेकर के प्रभु से आज क्या सीखा? आणि मी जू घेऊन आज प्रभूपासून काय शिकलो? प्रभु रोज हमें सिखाता है. आणि प्रभू दररोज आपल्याला शिकवतो. प्रभु हमें अपने साथ जुआ लेने के लिए अपने साथ जुआ के नीचे लाता है. आणि प्रभू आपल्याला त्याच्या सोबत घेण्याकरता जूच्या खाली आणतो. रोज हमें ये बात को कहना है. आणि दररोज आपण या गोष्टीला म्हणायचंय. यीशु मसीह जब दुनिया के जब आ रहा था, आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये येत होते, तब यीशु मसीह ने क्या माना गवाही दिया मालूम? आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने काय साक्ष दिली माहिती आहे का? इब्रानियों 10 अध्याय उसका 7 वचन. इब्रिकराचं पत्र त्याचा 10 अध्याय आणि त्याचं 7 वचन. मैंने कहा, देख मैं आ गया हूँ. हाँ. पवित्र शास्त्र में मेरे विषय में लिखा हुआ है, हाँ. ताकि हे परमेश्वर हाँ. तेरी इच्छा पूरी करूं. हाँ, तेरी इच्छा पूरा करने के लिए मैं आ गया. आणि तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता हे परमेश्वरा मी आलो आहे. हमें रोज मतलब प्रभु के साथ मिलकर के प्रभु का इच्छा पूरा करने का निर्णय में हमें चलना है. आणि दररोज प्रभू सोबत मिळून परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला चालायचं आहे. आज जीवन की यात्रा में ये विश्वास से हमें वो जुआ लेना है. आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये विश्वासाने तो जीव आपल्याला घ्यायचा आहे. और हमें प्रभु के साथ चलता है, वो विश्वास में हमें चलना है. आणि आपण प्रभू सोबत चालत आहोत, या विश्वासाने आपल्याला चालायचंय. तो हमें एक निर्णय होना चाहिए, मैं मेरी इच्छा नहीं, मैं मेरा प्रभु की इच्छा पूरा करूँ. आणि आपल्याला हा निर्णय असला पाहिजे की मी माझी इच्छा नाही तर प्रभूची इच्छा पूर्ण करेन. हमारे जीवन का हमेशा लक्ष्य क्या होना चाहिए? आणि नेहमी आपल्या जीवनाचा उद्देश काय राहिला पाहिजे? मैं प्रभु की इच्छा पूरा करूँ. आणि मी प्रभूची इच्छा पूर्ण करेन. यूहन्ना का सुसमाचार उसका 5 अध्याय है, उसका 30 वचन में प्रभु यीशु मसीह कहता है. योहान त्याचं 5 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतात, मैं अपने आप से कुछ नहीं कर सकता. हाँ. जैसा सुनता हूँ वैसा न्याय करता हूँ. हाँ. और मेरा न्याय सच्चा है, क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं, मैं अपनी इच्छा नहीं, परंतु अपने भेजने वाले की इच्छा चाहता हूँ. हाँ, अपनी भेजने वाले की इच्छा चाहता हूँ. आणि मी माझी इच्छा नाही तर पित्याची ज्याने मला पाठवलं आहे त्याची इच्छा इच्छितो. प्रियो, ये दुनिया भर की जीवन की यात्रा में प्रभु यीशु मसीह एक गुलाम होकर के जीव बिताया. आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवन प्रवासामध्ये एक गुलाम होऊन जीवन जगलं. इसलिए प्रभु ने अपने चेलों का भी पाप धोया, आणि म्हणूनच प्रभूने आपल्या शिष्यांचे पण पाय धुतले. है ना? जब माना उस रात को प्रभु ने सबके चेहरे में देखा, आणि त्या रात्री प्रभूने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. पतरस बोलता है, मैं प्रथम चला हूँ. आणि पेंद्र म्हणतो मी प्रथम शिष्य आहे. उनके चेहरे में मैं प्रथम चला है, उस बात का एक गर्व था. आणि मग त्याला या गोष्टीचा गर्व होता की प्रभूचे जे शिष्य आहे त्याच्यामध्ये मी प्रथम शिष्य आहे. और यूहन्ना बोलता है कि मैं ही प्रभु का सबसे प्यारा चेहरा हूँ, मैं नहीं होता. आणि मग योहान असं म्हणायचं की हा प्रभूचा सगळ्यात प्रिय शिष्य मीच आहे, म्हणून मी कोणाच्या पाय नाही धुणार. इसके लिए तो युदा बोला, मैं ही खजांची हूँ, मैं क्यों को धोएगा. आणि इसकरता योदा असं म्हटलं, मी तर खजिनदार आहे, मी का कोणाचे पाय धुऊ. मतलब अनेक को उसका अपना अपना बात था. आणि प्रत्येकाला आपापल्याला साठी बोलण्याकरता काही होतं. आखिर प्रभु ने बोला, मैं ही सबसे छोटा है, मैं ही बोला धो लेता हूँ. आणि मग शेवटी प्रभूने म्हटलं, सर्वात लहान मीच आहे, मीच तुमच्या सगळ्यांचे पाय धुतो. कितना अच्छा मनोभावना है. आणि किती चांगले असे विचार आहे प्रेम. प्रियो, हम लोग एक बात को ध्यान रख, मैं प्रभु में बुलाहट पाया है तो ये दुनिया में मेरा जीवन की यात्रा प्रभु ने कुछ कार्य के लिए नियुक्त किया, वो नियुक्ति को मैं पूरा करूं. आणि मग आपण या गोष्टीचा निर्णय राहिला पाहिजे की जर मला प्रभूचं जीवन मिळालेलं तर प्रभूने माझ्या जीवनामध्ये काही इच्छा ठेवलेली आहे, काही नियुक्ती ठेवलेली आहे,
ती नियुक्ती मी कशा प्रकारे पूर्ण करू? यीशु मसीह स्वर्ग से क्यों उतर कर आया? आणि येशू ख्रिस्त स्वर्गातून का उतरून आला? देखो यीशु मसीह में खुद का कुछ भी इच्छा नहीं था। आणि येशू ख्रिस्तामध्ये स्वतःची काही इच्छा नव्हती. यूहन्ना 6:38 वचन में यीशु मसीह कहता है, योहान 6:38 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं हाँ। वरन अपने भेजने वाले की इच्छा पूरी करने के लिए स्वर्ग से उतरा हूँ। देखा, मैं अपनी भेजने वाला का इच्छा पूरा करने के लिए स्वर्ग से उतरा हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतोय की मी माझी इच्छा नाही तर ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वर्गातून उतरलो आहे. यीशु मसीह का हमारा जन्म से लेकर के वो हमेशा स्वर्गीय पिता को महिमा देते हुए स्वर्गीय पिता की इच्छा जान करके उसको मानने में उत्साही था। आणि प्रभू येशू ख्रिस्त जन्मापासूनच स्वर्गीय पित्याची इच्छा जाणून ती पालन करण्यामध्ये उत्साही होता. जब यीशु मसीह का ओपन सेवकाई 3.5 साल था, आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी उघड सेवा आहे ती 3.5 वर्ष होती. वो शुरुआत में बपतिस्मा लेकर के जब प्रभु पानी से बाहर आया, आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पाण्याच्या बाहेर आले तब स्वर्ग गवाही दिया, आणि त्यावेळेला स्वर्गाने साक्ष दिली, हे मेरा प्रिय पुत्र है, इस पर मैं अत्यंत प्रसन्न हूं। आणि हा माझा प्रिय पुत्र आहे याच्यावर मी अत्यंत प्रसन्न आहे. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, वो 3 साल का जीवन प्रभु स्वर्गीय पिता को प्रसन्न करने वाले एक जीवन था। आणि मग ते 3.5 वर्ष ते 30 वर्षाचं जीवन जे आहे ते परमेश्वराला प्रसन्न करणारं जीवन होतं. और ये जीवन की यात्रा जब 33.5 साल जब पूरा हो गया, आणि त्याचं जीवन प्रवास जो 33.5 वर्ष पूर्ण झाला, उस समय में उस पहाड़ में स्वर्गीय पिता मन यीशु मसीह का गवाही दिया, आणि मग त्यावेळेला त्या डोंगरावर स्वर्गीय पित्याने प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने साक्ष दिली, ये मेरा प्रिय पुत्र है, इसकी सुनो। आणि हा माझा प्रिय पुत्र आहे याचं तुम्ही ऐका. अब ये सारे रेफरेंस मालूम है, इसलिए मैं सभी रेफरेंस बोला नहीं। आणि हे संदर्भ तुम्हाला सर्व ठाऊक आहे म्हणून मी काही बोललो नाही. तो अपने को ये जानना, आणि आपल्याला हे जाणायचंय. प्रभु बोलता है कि मैं इतना अत्यंत प्रसन्न हूँ, आणि प्रभू म्हणतो की याच्यावर मी अत्यंत प्रसन्न आहे, ये मेरा प्रिय पुत्र है। आणि हा माझा प्रिय पुत्र आहे. प्रियो, स्वर्गीय पिता को ऐसा ही जीवन बिताने वाला कुछ लोग दुनिया से चाहिए। आणि स्वर्गीय पित्याला अशा प्रकारे जीवन जगणारे काही लोक पाहिजे. इसलिए जब पौलुस एफेसियों का पत्री में कहता है, एफेसियों 5:1 में, आणि इफिसकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, इसलिए प्रिय बालकों के समान हाँ। परमेश्वर का अनुकरण करो। हाँ, देखा, प्रिय बालकों की समान परमेश्वर का अनुकरण करो। आणि प्रिय बालकाप्रमाणे तुम्ही परमेश्वराचे अनुकरण करा. प्रियो, अभी हमारा ये जीवन अभी कैसा होना चाहिए? दुनिया के लोगों के पीछे नहीं, आणि आपलं जीवन कसं राहिलं पाहिजे तर जगाच्या लोकांप्रमाणे नाही, हमें मसीह के पीछे चलते हुए उसका अनुकरण करना है। आणि ख्रिस्ताच्या पाठीमागं चालत ख्रिस्ताचं अनुकरण करायचं आहे. बहुत अनमोल मुलाद प्रोग्राम में दिया है। आणि खूप अनमोल असं पाचारण प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आज मैं किसके पीछे वास्तव में चलता है? आज मी खरोखर कुणाच्या पाठीमागं चालत आहे? है ना, एक समय हम कुछ भी काम करते थे दुनिया को खुश करने के लिए, दुनिया के लिए करते थे। आणि एका वेळेला आपण काही पण काम करत होतो तर जगाला प्रसन्न करण्याकरता काही करत होतो. और जो हम प्रभु में आने के बाद, आणि प्रभूमध्ये आल्यानंतर ये दुनिया का लोगों को खुश करना नहीं हमारे जीवन का आणि लक्ष्य। जगाच्या लोकांना प्रसन्न करणं हा आपला उद्देश नाहीये. पत्रोस, पहला पत्रोस 4 का दूसरा वचन में कहता है, पहिले पेत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणत आहे, ताकि भविष्य में अपना शेष शारीरिक जीवन मनुष्य की अभिलाषाओं के अनुसार नहीं वरन परमेश्वर की इच्छा के अनुसार व्यतीत करे। हाँ, देखा, मनुष्यों की इच्छा के अनुसार, मनुष्यों को खुश करने के लिए नहीं, परमेश्वर की इच्छा जान करके परमेश्वर को खुश करने वाला हम मेरे। आणि मनुष्याची इच्छा जाणून मनुष्याला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने मला काही काम नाही करायचं आहे, तर देवाची इच्छा जाणून देवाला प्रसन्न करत असं मला काम करायचं आहे. प्रियो, आज हमारे जीवन अगर हम प्रभु का हाथ में समर्पण किया है, आणि कारण आज जर आपण आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित केलेलं आहे तर निश्चय प्रभु अपना महिमा के लिए भी इस्तेमाल करें। आणि निश्चितच प्रभू आपल्याला त्याच्या गौरवाकरता उपयोगात आणेल. आज के दिन में सवेरे उठने के बाद में कितने लोगों ने अपने जीवन को प्रभु के हाथ में समर्पण किया? आणि आज सकाळी उठल्यानंतर किती लोकांनी आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित केलं? हमें अपने आप को समर्पण करना है। आणि दररोज आपल्याला स्वतःला समर्पित करायचंय. आपके समर्पण के ऊपर आपका विजय जीवन है। आणि तुमच्या समर्पणावर तुमचं विजयी जीवन आहे. है ना, मतलब अगर हमें कितना भी वेदना से गुजरना पड़े तो भी आणि कितीही वेदनेने आपल्याला जावं लागलं तरी सुद्धा प्रभु का इच्छा के लिए समर्पण करने वाला एक अनुभव हमको चाहिए। आणि प्रभूच्या इच्छेकरता एक समर्पण करण्याचा अनुभव आपल्याला असला पाहिजे. हमारे जीवन में आने वाला वेदना
वो हमें बिगाड़ने के लिए नहीं, आणि आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही वेदना आहेत ते आपल्याला बिघडवण्याकरता नाही, हमारे जीवन से प्रभु का महिमा होने के लिए। आणि आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचा गौरव होण्याकरता, हम प्रभु से और भी बड़े सम्मान पाने के लिए, लायक बनने के लिए। आणि प्रभूपासून अधिक जास्त सन्मान प्राप्त करून वाढण्याकरता। आपको मालूम है भक्तों का जीवन में जरूर बहुत दर्द वेदना का बात आएगा। आणि भक्ताच्या जीवनामध्ये निश्चितच खूप वेदनाच्या गोष्टी येतील, ऐसे समय में प्रभु आपको छोड़ेगा ऐसे नहीं। आणि अशा वेळेला प्रभू तुम्हाला सोडेल असं नाही। शायद ये वचन सुनने के टाइम पर भी कई लोगों का दिल में बहुत वेदना दर्द के साथ आप प्रभु का वचन सुन रहा होगा। आणि कदाचित ते वचन ऐकत असताना पुष्कळ लोक खूप वेदनेसह प्रभूचं वचन ऐकत असतील, लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ, आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, आज आपको एक असीम सांत्वना का बात आपको मिलेगा, आणि आज एक असीम सांत्वनेची गोष्ट तुम्हाला भेटेल, जो हमारे मनुष्य की समझने से बाहर है। आणि जे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे। आपको मालूम है जब यीशु मसीह का गत्सेमने बाग का अनुभव आपको मालूम, आणि येशू ख्रिस्ताचा गत्सेमने बागेमध्ये असलेला तो अनुभव आपल्याला ठाऊक आहे। उस समय में यीशु मसीह मानव कितना दुखी था, आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त किती दुःखी होता, यीशु मसीह कैसा वेदना में उस समय में पार हो रहा था। आणि प्रभू येशू ख्रिस्त किती वेदनेतून पार होत होता। मत्ती का 26 अध्याय है उसका 38 वचन पढ़ा। मत्ते त्याचा 26 अध्याय त्याचं 38 वचन वाचा। तब उसने उनसे कहा, हाँ। मेरा जी बहुत उदास है, मेरा जी बहुत उदास है, यहाँ तक कि मेरा प्राण निकला जा रहा है, हाँ मेरा प्राण निकला जा रहा है। निकला जा रहा है। मतलब इतना मतलब प्राण निकल जाता ऐसा मैं बहुत बड़ा वेदना में हूँ। आणि माझा जीव निघून जाईल एवढा मोठा मी दुःख किंवा वेदनेमध्ये आहे। अगर आप लूका में पढ़ेगा तो थोड़ा फर्क है, उसका 22 अध्याय है, उसका 44 वचन पढ़ना। आणि लूक त्याचा 22 अध्याय त्याचं 44 वचन वाचा। वो अत्यंत संकट में हाँ। व्याकुल होकर हाँ। और भी हार्दिक वेदना से प्रार्थना और भी हार्दिक वेदना से हार्दिक वेदना मतलब बोलेगा तो सामान्य रीति में बयान नहीं कर सकता, ऐसा भयंकर वेदना में वो गेत्सेमने बाग में थी। आणि सर्वसाधारण रीतीने आपण त्याचं वर्णन करू शकत नाही, अशा प्रकारच्या भयंकर वेदनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये होता। और उस वेदना का कारण प्रभु ने प्रार्थना किया। आणि त्या वेदनेमुळे प्रभूने प्रार्थना केली, मत्ती 26 का 13 है। आणि मध्ये त्याचा 26 अध्याय 39 वचन। फिर वह थोड़ा और आगे बढ़कर हाँ। मुंह के बल गिरा हाँ। और यह प्रार्थना की, हाँ। हे मेरे पिता, हाँ। यदि हो सके तो यह कटोरा हाँ। मुझसे टल जाए, हाँ। तो भी जैसा मैं चाहता हूँ वैसा नहीं, हाँ। परंतु जैसा तू चाहता है हाँ। वैसा ही हो। बहुत बड़ी बात है प्रियो, ये प्रार्थना आप लोग हमेशा याद रखें। आणि ही प्रार्थना नेहमी आपल्याला लक्षात ठेवायची। एक सच्चा चेले को उसका जीवन में इस प्रकार की वेदनाओं में होकर के गुजरने वाला अनुभव विश्वास योग्य रहकर जिएगा तो मेरे और आपका जीवन में प्रभु देगा। आणि एक शिष्य जर विश्वासयोग्य होऊन जीवन जगेल तर अशा प्रकारच्या वेदनेमधून जाण्याचा अनुभव प्रभू निश्चितच आपल्याला देईल। तकलीफ आने के टाइम पर अपना मार्ग नहीं चुनना, आणि संकट आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे मार्गाची निवड करायची नाहीये। वहाँ पर क्या बोलना, आणि त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचंय, मेरा इच्छा नहीं तेरी इच्छा। आणि हे प्रभू माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा। हमारा हर एक प्रार्थना में आखिर में ये शब्द भूलना नहीं। आणि आपल्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये हा शब्द बोलायला विसरायचं नाहीये। देखिए कई लोग जब संकट आएगा तो जरूर वो अपना मार्ग चुन लेगा, आणि पुष्कळ लोक संकट आल्यानंतर निश्चितच ते आपल्या मार्गाची निवड और करतात। हम लोग आपको मालूम है हम लोग एक अंत समय में है, आणि आपल्याला ठाऊक आहे आपण एकदम शेवटच्या काळामध्ये आहोत, अंत समय में विश्वास त्याग जरूर होगा, आणि शेवटच्या काळामध्ये विश्वासाचा त्याग हा निश्चितच होईल। है ना। आज सिर्फ भक्ति का वेश धारण करके उसका शक्ति को त्यागा हुआ लोगों का संख्या ज्यादा है। आणि आज लोकांनी फक्त भक्तीचा वेश धारण करून त्याच्या सामर्थ्याला नाकारलेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे। मन में सत्य वचन को त्यागना वही विश्वास त्याग है। आणि देवाचा सत्य वचनाचा त्याग करणं तोच विश्वास त्याग तो आहे। आज सत्य वचन में चलने वाले लोग बहुत कम मिलेगा, आणि असत्य वचनावर चालणारे लोक जे आहेत ते खूप कमी भेटतील, इसमें हमें परखना है। आणि याच्यामध्ये आपल्याला मैं पारखायचं। वो सत्य वचन में ही क्या, आणि मी त्या सत्य वचनामध्ये आहे का? प्रभु के आगमन की निकटता में सावधान देने के लिए बहुत से चेतावनी दिया है वचन में। आणि प्रभूने त्याच्या आगमनाच्या वाट पाहणाऱ्या लोकांना सावध राहगिरीचे पुष्कळ प्रकारचे त्यांना इशारे दिले
लिहिलेले आहे. हमको याद है जब लोत का पत्नी को याद करने का बात अंत समय का आखिरी समय के लिए एक चेतावनी है. आणि मग लोटाच्या बायकोची आठवण ठेवण्याकरता या शेवटल्या काळाच्या चिन्हापैकी एक चिन्ह आहे. लूका उसका 17 अध्याय का 32 वचन. लूक 17 अध्याय त्याचं 32 वचन. लूत की पत्नी को स्मरण रखो. लूत की पत्नी को स्मरण रखो. आणि लोटाच्या बायकोची आठवण ठेवा. और अंत समय में आने के समय में संकट के कारण लूत का पत्नी के जीवन में आया हुआ अनुभव में कई लोग गिर सकता है. आणि मग शेवटल्या काळामध्ये जे आपण आलेलो आहे लोटाच्या बायको जशा प्रकारे पतन पावली तशा प्रकारे पुष्कळ लोक पतन पाहू शकतात. वे लोग सोदोम गोमोरे में जो होने वाला सजा से बचने के लिए कोई भी खूबी उनमें नहीं था. आणि सदोम आणि गमोरा याच्यापासून वाचण्याकरता त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे गुणवैशिष्ट्य नव्हते, चांगले कार्य नव्हते. परंतु उनको करुणा मिला. आणि देवाची करुणा त्यांच्यावर झाली. है अब्राहम का प्रार्थना विधि कारण लोत को और परिवार को सबका करुणा मिला. आणि अब्रामाच्या प्रार्थने विनंतीमुळे लोट आणि त्याच्या परिवारावर करुणा झाली. एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू. यहाँ पर ना भी उधार पाए हुए लोग हैं, आणि या ठिकाणी जेवढे पण तारण प्राप्त झालेले लोक है आहेत ना. हमारा ये उधार के पीछे कई लोग गसमने का अनुभव में गुजरा है. आणि आपल्या तारणाच्या पाठीमागं पुष्कळ लोक दसवेच्या अनुभवामध्ये गेलेले आहेत. गसमने का अनुभव हल्का अनुभव नहीं समझना, आणि दसवेचा अनुभव जो आहे तो साधारण अनुभव नका समजू. परंतु हमारे उधार के पीछे कुछ गसमने का अनुभव में गुजरा हुआ भक्त लोग हैं. आणि आपल्या तरणाच्या पाठीमागं काही दसवेना अनुभवामध्ये गेलेले लोक आहेत. तब प्रभु ने उन पर करुणा किया. आणि मग त्यावेळेला प्रभूने त्यांच्यावर करुणा केली. है ना. उन लोगों को सोदोम गोमोरा से भेजने का कारण प्रभु का करुणा है. जब उसका उत्पत्ति 19 अध्याय का 16 वचन पढ़ा. उत्पत्ती त्याचा 19 अध्याय आणि त्याचं 16 वचन वाचा. और वह विलम्ब करता रहा. हाँ. इस पर उन पुरुषों ने उसका हाँ. और उसकी पत्नी हाँ. और दोनों बेटियों के हाथ पकड़े, हाँ. क्योंकि यहोवा की दया उस पर थी. देखा प्रभु का दया उन पर पड़ा. आणि देवाची दया त्यांच्यावर होती. है? मतलब लोत का पत्नी का भावना क्या था? आणि लोटाच्या बायकोच्या मनाचे विचार काय होते. हम यहाँ से क्यों भागो? आणि इथून आम्ही का जावं. है इतना अच्छा किचन, आणि इतकं चांगलं किचन आहे. अच्छा अच्छा बर्तन, आणि चांगले चांगले भांडे आहे. वॉशिंग मशीन नहीं था लेकिन इतना अच्छा आणि वॉशिंग सर्व मशीन, चांगल्या चांगल्या प्रकारच्या त्या वेळेच्या उत्तम सुख सुविधा होत्या. अलमारी में अच्छा अच्छा साड़ियाँ. आणि कपाटामध्ये चांगल्या चांगल्या साड्या. अब ये सब छोड़ करके भागो बोलेगा तो लोट का पत्नी के लिए बोलेगा तो बहुत मुश्किल की बात है. आणि हे सर्व काही सोडून जायचं म्हटलं तर लोटाच्या बायको करता हे खूप कठीण होतं. और आज भी हमारा बहनों को बहुत मुश्किल है. आणि आजही आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी हे कठीण आहे. है ना. मतलब ये सब छोड़कर कैसे भागो. आणि हे सर्व काही सोडून कसं काय पडू. अभी प्रभु का करुणा उन पर आया. आणि त्यावेळेला देवाची दया त्यांच्यावर झाली. प्रभु ने क्या किया, उनको पकड़ करके बाहर लाया. आणि प्रभूने त्यांना पकडून बाहेर काढलं. है ना. कई लोगों को क्या है ना, पकड़ कर बाहर लाया तो जबरदस्ती किया, ऐसा वैसा हो गया. आणि काही लोकांना काय पकडून बाहेर काढलं ना तर मग असं वाटतं की त्यांच्यावर काही बळजबरी केलेली सच आहे. में मैंने लोत का पत्नी का दिल अभी भी सोदोम गोमोरा में ही था. आणि खरोखर लोटाच्या बायकोचं मन अजूनही सदोम गोमोरामध्येच होतं. इसलिए क्या हुआ, आणि म्हणून काय झालं. उनको बोला था पीछे मुड़कर नहीं देखना, आणि तिला सांगितलेलं होतं पाठीमागे वळून बघायचं नाही. लेकिन उसने वो वजन को डाल दिया. आणि ते वचन तिने सोडून दिलं. है ना. उसका 19 अध्याय का 26 वचन. आणि 19 अध्याय त्याचं 26 वचन. लूत की पत्नी ने हाँ. जो उसके पीछे थी हाँ. उसने ठहर के पीछे की ओर देखा हाँ. और वह नमक का खंभा बन गई. देखा मतलब वो नमक का खंभा बन गया. बोलेगा तो वो बेच गया तो भी नहीं बचा. आणि मग तिने तिला वाचवलं तरी सुद्धा ती शेवटी वाचू नाही शकली. लेकिन एक बात ध्यान रखिए, आणि एक गोष्ट जाणं प्रेरणो. मतलब प्रभु का वचन किसके लिए अच्छा है. आणि प्रभूचं वचन कोणाकरता चांगलं आहे. मीका 2:7 में लिखा है, आणि मी का त्याचा 2 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. सीधे लोगों के लिए मेरा वचन अच्छा है. आणि जे सरळ मनाचे किंवा सरळ मार्गामध्ये चालणारे लोकांकरता माझं वचन चांगलं आहे. आज प्रभु का वचन जब आता है तो हमको कैसा लगता है. आणि आज जर प्रभूचं वचन आपल्याकडे येतं तर आपल्याला कसं वाटतं. ये वचन हमें अच्छा लगता है क्या. आणि हे वचन आपल्याला चांगलं वाटतं का. ईयोब भक्त, ईयोब देने वाला गवाही बहुत अनमोल वचन है. हमारा भी जीवन में हमें ऐसा गवाही देने के लिए आना चाहिए. आणि ईयोब योग 6 का 10 वचन का भी पाठ. योग त्याचा 6 वचनाचा 10 योग 6 अध्याय 10 वचनाचा शेवटला भाग. कि मैंने उस पवित्र के वचनों का हाँ. कभी इनकार नहीं किया. देखो हम लोगों से कितने लोग गवाही देंगे. आणि आपल्यापैकी किती लोक अशा प्रकारे साक्ष देऊ शकतील की देवाच्या कुठल्याही वचनाला मी नाकारलं नाही.
फिर अपने जीवन को परखो। आणि प्रियानो, आपण आपलं जीवन पारखा. प्रभु का वचन हमें रोज हमारे पास प्रभु भेजता है। आणि प्रभू त्याचं वचन आपल्याकडे दररोज पाठवतो. ये वचन को पालन करने के लिए हम कहाँ तक उत्साही है? आणि त्याचं हे वचन पालन करण्याकरता आपण कुठपर्यंत उत्साही आहोत. एक बात जानना, एक गोष्ट जाणा, ये प्रभु का वचन है। आणि हे प्रभूचं वचन आहे. प्रभु का वचन को सुनने के बाद में अगर आप उसको अमल नहीं करता है, आणि देवाचं वचन ऐकल्यानंतर जर आपण त्याच्या अनुसार जर चालत नाही तर भयंकर गुनाह है। आणि एक खूप मोठा गुन्हा आहे. आपको याद है नीति वचन 13:13? नीती सूत्र 13 अध्याय त्याचं 13 वचन. ये वचन आपको बार बार क्यों पढ़ाता है? फिर आपको ये वचन अपने दिल में मारा बैठे। आणि वचन वारंवार तुम्हाला वाचायला का सांगतो? कारण काय, हे वचन तुमच्या हृदयामध्ये बसावं. हाँ, जो नीति वचन को तुच्छ जानता जो वचन को तुझी जानता, वह नष्ट हो जाता है। मतलब बहुत खतरनाक बात है। आणि खूप भयंकर अशी गोष्ट आहे. हम प्रभु का वचन को अभी भी कुछ नहीं जानना। आणि देवाच्या वचनाला कधीही आपण तुच्छ जाणायचं नाही. ये वचन को हमारे जीवन में प्रभु इसलिए दिया है, भेजा है, हम उसको मतलब पूरे दिल से माने। आणि देवाने त्याचं वचन आपल्याला याच्याकरता दिलेलं आहे की संपूर्ण यत्नाने आपण ते पालन करावं. आज मैं प्रभु का वचन मानता है क्या? आज आपण देवाचं वचन पालन करतो का? मैं उस वचन में बना रहता है क्या? आणि त्या वचनामध्ये मी स्थिर राहतो का? मेरा एक सच्चा चेला का गुण क्या है? आणि एक जो खरा शिष्य आहे त्याचा गुण काय आहे? योगना उसका 8 अध्याय का 31 32 वचन में, आणि योहान त्याचं 8 अध्याय त्याचं 31 आणि 32 वचनामध्ये यीशु मसीह में विश्वास किया हुआ उन यहूदियों से प्रभु कहता है, आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेल्या त्या यहुद्यांना प्रभु येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत आहे, यदि तुम मेरे वचन में बने रहोगे हाँ। तो सचमुच मेरे चेले ठहरोगे। तुम मेरा वचन पर बना लेना। वचन पर बना ना रहने वाला एक सच्चा चेला नहीं। आणि देवाच्या वचनावर स्थिर राहा जो नाही राहत तो प्रभूचा खरा शिष्य नाही. भैया आपको आज सच्चाई पर चलना है, आणि प्रियानो, आज तुम्हाला सत्यावर चालायचं है आहे. ना? सच्चाई पर चलना है तो सच्चाई प्रभु का वचन है, उस वचन पर बना रहना बहुत जरूरी बात है। आणि सत्यावर जर चालायचं आहे तर सत्य काय आहे? तर देवाचं वचन आहे आणि त्या वचनावर स्थिर राहणं गरजेचं आहे. आज बहुत से लोगों का जीवन को देख करके बहुत दुख होता है, आज पुष्कळ लोकांचं जीवन पाहून खूप दुःख होतं, और जो वचन पर बना नहीं रहता। कारण ते परमेश्वराच्या वचनावर स्थिर राहत नाही. तीसरा यूहन्ना 4 वचन में यूहन्ना खाने वाले एक गवाही के शब्द आपको याद होगा। आणि तिसरं योहान त्याचं 4 वचन जे योहान साक्ष देतो ते वचन तुम्हाला ठाऊक असेल. इसी से बढ़कर और कोई आनंद नहीं हाँ। कि मैं सुनूं कि मेरे बच्चे सत्य पर चलते हैं। देखा, मेरे बच्चे सत्य पर चलता है, ये बात सुनने से बढ़कर मेरे दिल को बड़ा आनंद बात है। आणि माझे मुलं सत्यावर चालता हे ऐकण्यापेक्षा मोठी गोष्ट मला याच्यापेक्षा जास्त आनंद देणारी तो नाही. क्या करो, आज बहुत से लोगों को प्रभु का वचन को सुनने के लिए, जानने के लिए उत्साह नहीं। आणि पुष्कळ लोकांना देवाचं वचन ऐकण्याकरता ते जाणून घेण्याकरता उत्साह नाही. जब दावीद 119 का 140 में माने गवाही देता है, आणि दावीद स्तोत्र 119 त्याच्या 140 वचनामध्ये अशी साक्ष देतो. तेरा वचन पूरी रीति से ताया हुआ है, हाँ। इसलिए तेरा दास उससे प्रीति रखता है। देखा, प्रभु का वचन आया हुआ वचन है, इसलिए भक्तों को उस वचन से प्रेम है। आणि परमेश्वराचं वचन हे घालेलेलं वचन आहे, पालटलेलं वचन आहे, म्हणून भक्ताला त्या वचनावर प्रीती आहे. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. मसीह जीवन में कोई समस्या नहीं आएगा ऐसा बात है नहीं। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये कुठली समस्या येणार नाही अशी गोष्ट नाहीये. क्योंकि चेलों को भेजने के टाइम मत्ती 16 में प्रभु ने क्या बोला? आणि मध्ये त्याचं 10 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? त्यावेळेला शिष्यांना पाठवलं, भेड़ियों के बीच में भेड़ है तुम, आणि मेंढरांच्या मध्ये तुम्ही एक कोकऱ्याप्रमाणे आहात. हमारे चारों तरफ कौन है? आणि आपल्या चौबाजूला कोण आहे? भेड़िया है। आणि लांडगे आहे. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, चारों तरफ खतरा है। आणि चौबाजूने आपल्याला धोका आहे. ऐसा खतरा में हम क्या करेंगे? आणि अशा प्रकारच्या धोक्यामध्ये आपण काय करणार? है हमारा दृष्टि हमेशा प्रभु की ओर होना। आणि आपली दृष्टी जी आहे ती नेहमी प्रभूकडे राहायला पाहिजे. हमारा सहायता कहाँ से आएगा? आणि आपल्याला सहाय्य कुठून मिळेल? वो सगाई के कारण ही हम इन भेड़ियों से बचेगा। आणि त्या सहाय्यामुळेच आपण या लांडग्यांपासून वाचल्या जाऊ. मैं इसलिए आपको बोला कि सुनने का अनुभव
सच्चा चेलों के जिनमें आएगा। आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं गसवेण्याचा अनुभव जे खरे शिष्य आहेत, त्यांच्या जीवनामध्ये येईल. आपको मालूम है शद्रक मेशक अबेदनगो के जीवन में एक बहुत बड़ा समस्या है। आणि आपल्याला ठाऊक आहे शद्रक मेशक आणि अबेदनो यांच्या जीवनामध्ये खूप मोठी समस्या आली एक गैसमने का अनुभव है। आणि तो एक गसवेण्याचा अनुभव आहे. आप इसको बहुत सीरियसली जानना। आणि याला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जाणा. ये राजा का हुक्म है। आणि ही राजाची आज्ञा आहे. राजा का हुक्म तोड़ेगा तो आणि राजाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं तर उनको आग में जलकर मरना पड़ेगा, आणि त्यांना अग्नीमध्ये टाकून मरावं लागेल. है ना। मतलब उन लोगों को ये बात का घोषणा किया। आणि त्या लोकांना अशा प्रकारे घोषणा करून सांगण्यात आलं. कल का मीटिंग में आने के टाइम आणि उद्याच्या मीटिंग मध्ये येत असताना अगर दंडवत करने की तैयारी में नहीं आया आणि तुम्ही दंडवत करण्याच्या तयारीने आले नाही तर है, आज जो देखता है उस आग का 7 गुना भट्टी जलते रहेगा। बड़ा आणि आता ही जी भट्टी तुम्हाला दिसते तिच्यातलं जे अग्नी आहे त्याच्या 7 पट अग्नी, त्याच्या 7 पट तापमान वाढवलं जाईल. परंतु उनको बचपन से मिला हुआ शिक्षण में आणि त्यांना मिळालेल्या लहानपणापासूनच्या शिक्षणामध्ये हमारे में यहूदी बच्चों को 12 साल तक व्यवस्था का सारा बात उनका दिल में बैठा था। आणि यहूदी लोकांमध्ये 12 वर्षापर्यंतच्या मुलाला सर्व नियमशास्त्र जे आहे त्यांच्या हृदयामध्ये ते टाकलं जातं. तो इसलिए अभी इनका दिल में प्रभु का व्यवस्था है आणि यांच्या हृदयामध्ये देवाचं नियमशास्त्र आहे. और अभी राजा का हुक्म इसका खिलाफ है। आणि राजाची जे काय आज्ञा आहे ते परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात आहे. क्या करूं मग काय करायचं है। अभी कई बुद्धिमान लोगों ने उनको बताया होगा, आणि पुष्कळ बुद्धिमान लोकांनी त्यांना सांगितलं असेल. अरे तो अन्य देश में है, आणि तो आता वेगळ्या देशात आहे. वो अभी थोड़ी तुम्हारे समाज के अंदर है। आणि तू थोडी आपल्या समाजामध्ये आहे. अभी तुम मानो वो मूर्ति के सामने वो अपने देव के नाम लेकर के दंडवत कर लो। आणि त्या मूर्ती समोर तू आपल्या देवाचं नाव घे आणि दंडवत कर. तेरा सरल बात है। आणि किती सरळ गोष्ट आहे. और तू उनको क्या सिखाया? आणि मग त्यांना काय शिकवलं गेलं. मूर्ति के सामने दंडवत नहीं करना। आणि तू कुठल्याही मूर्तीला नमन करू नको. अभी अब देखो कितना बड़ा परीक्षा है। आणि आता बघा केवढी मोठी परीक्षा आहे. मतलब उनके साथ में आया हुआ बहुत लोग भी मतलब उसको दंडवत किया। और उन्होंने कैसा दंडवत किया? यहोवा तेरी नमस्कार। परंतु शत्रक मेशक अबेदनगो ऐसा अभिनय करने के लिए तैयार नहीं। आणि मग त्यांच्या सोबत आलेल्या लोकांनी सुद्धा काय केलं की त्या मूर्तीला दंडवत केले आणि दंडवत करताना यहोवाचं नाव घेतलं. पण शद्रक मेशक आणि अबेदनो जे आहे ते अशा प्रकारे ढोंग करायला तयार नाही. वो ऐसा परीक्षा मेजर आपके जीवन में आ सकता है। आणि मित्रांनो अशा प्रकारची परीक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येऊ शकते. मैंने कई बार मैंने अनुभव आपको बताया। आणि पुष्कळ वेळा मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला. मैं ऐसा बातों को पढ़ने के टाइम पर मेरे जीवन में भी मैंने ऐसा गसमने का अनुभव में गुजरा। आणि या अशा प्रकारच्या गोष्टी वाचत असताना मला सुद्धा मध्ये आठवतं की अशा प्रकारच्या गसवेना अनुभवामध्ये मी सुद्धा गेलो. जब हम मोसाम्बिक में यूएन फोर्स में जब गया आणि मोसांबिक मध्ये UN फोर्स मध्ये ज्या वेळेला आम्ही गेलो तो वहाँ पर उन्होंने बड़ा मंदिर बनाया आणि त्यावेळेला त्यांनी खूप मोठं मंदिर बनवलं और उसमें सब फोटो रखा हुआ है। आणि त्याच्यामध्ये सर्व फोटो लावले. और उनको मालूम है मैं उसमें नहीं जाता, आणि त्यांना माहिती आहे मी त्याच्यात जात नाही. तो मेरे लिए स्पेशल संदेश आया। आणि माझ्याकरता विशेष असा निरोप पाठवण्यात वहाँ आला. पर यीशु मसीह का भी फोटो रखा हुआ है। आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा पण फोटो ठेवलेला आहे. आओ उसके सामने बैठने का। आणि त्याच्यासोबत तुम्हाला बसायचंय. बाकी लोग उधर ही बैठने को, परंतु आप उसके सामने बैठने का। आणि बाकीचे लोक दुसरीकडे बसू द्या पण तुम्हाला त्याच्यासमोरच बसायचंय परंतु उधर ही आने आणि तिथे यायचंय. बेसरा क्या करूं? आणि मग काय करायचं? लड़ाई के मैदान में भाई आणि युद्धाच्या मैदानात आहे. यहाँ पर आज्ञा तोड़ेगा तो उड़ा देगा। आणि या ठिकाणी जर आज्ञेचं उल्लंघन केलं तर मग गोळी मारून टाकतील. मैंने उनको साफ कहा मी त्यांना स्पष्ट सांगितलं मैं नहीं आ सकता। मी नाही येऊ शकत. पहली बात तो आपने जो यीशु मसीह का फोटो लगाया, यीशु मसीह तो है ही नहीं हो। आणि पहिली गोष्ट तुम्ही ज्याचा फोटो लावला तो प्रभू येशू ख्रिस्त नाहीये. वो जो भी आज हम फोटो देखता है 16वीं शताब्दी में माइकल एंजेलो बोल करके एक महान कलाकार ने रचा हुआ एक फोटो है और उसको देख करके लोग यीशु का फोटो यीशु मसीह बोल करके उसकी दंडवत करतात. आणि आज आपण जो येशू ख्रिस्ताचा फोटो आहे असं समजतो ते 16व्या शतकामध्ये मायकल एंजेलो म्हणून एक चांगला चित्रकार होता, त्याने काढलेलं हे चित्र आहे. उसने एक जवान यहूदी को खड़ा करके उसने रचा हुआ चित्र है. आणि एक तरुण यहूदी मुलाला समोर ठेवून त्याने काढलेलं हे चित्र आहे. और लोग उसके सामने दंडवत कर रहे हैं. आणि लोक त्याच्या समोर दंडवत करतात. प्रियो कुछ भी हो,
मतलब हमने वो काम नहीं किया। आणि काही असू द्या, आम्ही ते तसं केलं नाही. बाद में आ गया क्या क्या बात हो गया, बहुत कुछ रीति आपको मालूम। आणि मग त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय काय विपत्ती आली, त्याच्यातल्या काही काही गोष्टी तुम्हाला ठाऊक आहे. हम वापस सतर्क में से कमजोरों में आए। आणि परत आपण शद्रक, मेषक आणि अबेदनो यांच्यामध्ये येऊया. उन लोगों को अभी आप सोचो, ये वाणी सुनने के बाद में उन लोग रात को क्या किया होगा। आणि मग हे त्यांनी ऐकल्यानंतर रात्री त्यांनी काय केलं असेल, मेरी भावना से माझ्या कल्पनेने रात भर लोग प्रेयर किया, आणि रात्रभर त्यांनी प्रार्थना केली. प्रभु हम आपका बात को तोड़ने के लिए तैयार नहीं, आणि प्रभू तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करायला आम्ही तयार नाही. हमको उस आग में मरना पड़ेगा तो भी हम तैयार नहीं, आणि त्या आज्ञेमध्ये आम्हाला मारावं लागलं तरी सुद्धा आम्ही तयार आहोत. और तो आपका वचन तोड़ने के लिए हम तैयार नहीं। आणि तुझ्या वचनाचं उल्लंघन करायला आम्ही तयार नाही. प्रार्थना करके बेल पाया आणि प्रार्थना करून त्यांनी सामर्थ्य प्राप्त केलं और वहां मर गया। आणि तिथे गेले. और जैसा उन लोगों ने ललकार किया, इन लोग दंडवत नहीं किया। आणि जसं त्यांनी सांगितलं मग या लोकांनी तसं दंडवत केला नाही. तो क्या हुआ प्रियो? मग काय झालं प्रियांनो? अब ये देखिए, एक बहुत बड़ा एक गैसमने का अनुभव था। आणि हा खूप मोठा घसरण्याचा अनुभव होता. एक भयंकर परीक्षा था, आणि एक भयंकर अशी परीक्षा होती. लेकिन ये तीनों बालक बिल्कुल मतलब प्रभु का भय माना, राजा का डर नहीं माना। आणि मग या तिन्ही जे बालक होते त्यांनी देवाची भय बाळगलं, राजाची नाही. तो क्या हुआ? त्यावेळेला काय झालं? इनको बांध करके आग में डाला आणि यांना बांधून आगडीमध्ये टाकण्यात आलं. है, मतलब जो डालने के लिए गया उनको आग खा लिया। आणि जे त्यांना त्या आगडीमध्ये टाकण्याकरता गेले, त्या अग्नीच्या उष्णतेमुळे ते मेले. परंतु ये लोग आणि हे लोक आग में आने से पहले प्रभु वहां पर आया हुआ था। आणि हे लोक अग्नीमध्ये येण्याच्या अगोदर प्रभू तिथे आलेला होता. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? आपको कोई भी कठिनाई आता है, वो कठिनाई में पहले प्रभु यीशु मसीह उतर कर खड़ा है। आणि तुमच्या जीवनामध्ये जे काय कठीण प्रसंग येतात त्याच्या तुमच्या अगोदर प्रभू तिथं उतरलेला आहे. आमेन. Praise the Lord. क्या बोला? Hallelujah. काय सांगितलं? Praise the Lord. हमारे जीवन में आने वाला कठिनाई से पहले वो कठिनाई के मध्य में कौन खड़ा है? प्रभु यीशु मसीह खड़ा है। कभी देखा? आणि तुम्ही कधी असं बघितलं का तुमच्या जीवनामध्ये येणारा जो कठीण प्रसंग आहे, त्या कठीण प्रसंगाच्या मध्ये तुमच्या अगोदर प्रभु तिथं उभा आहे. ये है सच्ची बात। आणि पण ही आहे खरी गोष्ट. हमारे जीवन में आने वाला कठिनाई वो हम सहने से पहले प्रभु उस कठिनाई में खड़ा है। आणि आपल्या जीवनामध्ये येणारे जे कठीणाई आहे, जे संकट आहे, त्या आपण त्या संकटामध्ये पडण्याच्या अगोदर प्रभू त्याच्या मध्यामध्ये आहे. और सच में ऐसा कठिनाई में प्रभु में भरोसा करके जाएगा तो क्या अनुभव रहेगा? आणि अशा प्रकारच्या कठीण परिश्रमामध्ये जर प्रभूवर भरोसा ठेवून जर आपण चाललो तर मग आपला अनुभव कसा राहील? हमारे जीवन में हम कभी नहीं अनुभव किया ऐसा आनंद में पूरी वाले। आणि आपण आपल्या जीवनामध्ये कधी अनुभव नाही केला एवढा आनंदाने आपण उड्या मारू. आपके जीवन में प्रभु के प्रति आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभु संबंधाने और आप कष्ट की खाई में अगर उतरा है तो आणि कष्टाच्या खोऱ्यामध्ये जर तुम्ही उतरलेले आहात तर मैं आपको बोलना चाहता हूँ प्रियो, आप प्रभु को जितना कभी निकट में नहीं जाना, वो जानने का गहरा अनुभव, गहरा स्वर्गीय आनंद से आप भर जाएंगे। आणि तुम्ही कधीही प्रभूला एवढा जवळून अनुभव नाही घेतला तेवढा गहनतेने अनुभव तुम्हाला येण्याची ती वेळ राहील. आज भी बहुत लोगों ने ना प्रभु को निकटता से अनुभव नहीं किया। आणि आज पुष्कळ लोकांनी प्रभूला एकदम जवळून अनुभव नाही केला. प्रियो, आपको निकटता का अनुभव कब मिलेगा? आणि तुम्हाला प्रभूच्या जवळतेचा अनुभव केव्हा येईल? आप बड़ा गहरा संकट में जाएगा। आणि जेवढ्या मोठ्या संकटामध्ये तुम्ही जाल तेवढा जवळचा अनुभव तुम्हाला येईल. हम संकट देखकर क्या करता? आणि संकट पाहिल्यानंतर आपण काय करतो? जो किलोमीटर दूरी में वहां से भाग जाता। आणि तो संकट कितीतरी किलोमीटर लांब आहे त्याच्या अगोदरच आपण पळून जातो. अपने को 3-4 महीना बाद में आने वाला संकट के बारे में मालूम पड़ेगा तो अपन 2 साल पीछे भाग जाएगा। आणि 3-4 महिन्यानंतर जर येणारं संकट आहे त्याच्या संबंधाने जर आपल्याला समजलं तर आपण 2-3 वर्ष पाठीमागे पळून जातो. ऐसा नहीं करना। असं नाही करायचं. वो संकट का मध्य में प्रभु खड़ा है। आणि त्या संकटाच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. अभी आप देखिए आता तुम्ही पहा यहाँ पर क्या हुआ। या ठिकाणी काय झालं. बहुत वचन पढ़ना चाहिए लेकिन थोड़ा सा पढ़ा होगा। उसका दानियल 30 अध्याय
उसका 26 से 29। आणि दानियल त्याचा 3रा अध्याय 26 ते 29 वचन। फिर नबूकदनेस्सर हाँ। उस धधकते हुए भट्टे के द्वार के पास जाकर कहने लगा, हाँ। हे शद्रक, हाँ। मेशक और अबेदनगो, हाँ। हे परम प्रधान परमेश्वर के दासों, देखा अभी तक क्या सोचा था? अरे ये कौन लोग है? ये कौन लोग है? परमेश्वर का दास लोग। आणि हे कोण लोक आहेत? हे परमेश्वराचे दास आहे। देखिए बघा कितना अच्छा नाम है। आणि किती चांगलं नाव आहे। किसका दास? आणि कोणाचे दास? परमेश्वर का दास। आणि परमेश्वराचे दास आहे। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। अभी कौन हमारे ये बात का गवाही दे रहा है? आणि आता ही साक्ष कोण देत आहे? राजा नबूकदनेस्सर। आणि राजा नबुकेसर। आप देखिए आणि तुम्ही पहा कितना अनमोल गवाही है। आणि केवढी अनमोल अशी साक्ष आहे। अभी आप थोड़ा सुन ले, ध्यान से सुनिएगा। आणि थोडं लक्ष देऊन ऐका। यह सुनकर शद्रक, मेशक और अबेदनगो आग के बीच से निकल आए। जब अधिपति, हाकिम, गवर्नर और राजा के मंत्रियों ने जो इकट्ठे हुए थे उन पुरुषों की ओर देखा, तब उनकी देह में आग का कुछ भी प्रभाव नहीं पाया और उनके सिर का एक बाल भी नहीं झुलसा, न उनके मोजे कुछ बिगड़े, न उनमें कुछ जलने की गंध पाई गई। नबूकदनेस्सर कहने लगा, धन्य है शद्रक, मेशक और अबेदनगो का परमेश्वर, जिसने अपना दूत भेजकर अपने इन दासों को इसलिए बचाया क्योंकि इन्होंने राजा की आज्ञा न मानकर तुझी पर भरोसा रखा और यह सोचकर अपना शरीर भी अर्पण किया कि हम अपने परमेश्वर को छोड़ किसी देवता की उपासना या दंडवत न करेंगे। इसलिए अब मैं यह आज्ञा देता हूँ कि देश देश और जाति जाति के लोगों और भिन्न भिन्न भाषा बोलने वालों में से जो कोई शद्रक, मेशक और अबेदनगो के परमेश्वर की कुछ निंदा करेगा, वह टुकड़े टुकड़े किया जाएगा और उसका घर बुरा बनाया जाएगा, क्योंकि ऐसा कोई और देवता नहीं जो इस रीति से बचा सके। हाँ, क्या गवाही है हमारे जीवन में। और हम ऐसा बड़े बड़े मानव परीक्षा में ना उतरोगे तो दुनिया नहीं जानेंगे हमारे परमेश्वर कितना महान है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये अशा मोठ्या मोठ्या संकटामध्ये, परीक्षेमध्ये जर पडणार नाही तर मग जगाला समजणार नाही की आपल्या सोबत परमेश्वर आहे। और अभी भी हम प्रभु का ज्ञान देखता है क्या? आणि अजूनही आपण देवाचं ज्ञान घेतो का? है हमारे प्रभु कितना अतुल्य परमेश्वर। आणि आपला प्रभु हा किती अतुल्य परमेश्वर आहे। ये 3-4 वचन थोड़ा आप ध्यान से पढ़ना। आणि हे 3-4 वचन जरा लक्ष देऊन वाचा। 71 का 19 वचन। आणि स्तोत्र 71 त्याचं 19 वचन। हे परमेश्वर, तेरा धर्म अति महान है। हाँ। तू जिसने महान कार्य किए हैं, हाँ। हे परमेश्वर, तेरे तुल्य कौन है? देखा तेरा तुल्य कौन है? कौन है? अरे तूने महान कार्य किया है, तेरा तुल्य कौन है? आणि परमेश्वरा तू एवढे महान कार्य केले आहे, तुझ्या बरोबरीचं कोण आहे? प्रियो, हमने जो विश्वास किया हुआ परमेश्वर कौन है? आणि प्रियो, आपण ज्या परमेश्वरावर विश्वास केला तो परमेश्वर कोण आहे? वो अतुल्य परमेश्वर है। आणि तो अतुल्य असा परमेश्वर आहे। है ना? भजन संगीता 35 का 10 वचन का शुरुआत पढ़ा। आणि स्तोत्र 35 त्याच्या 10 वचनाचा सुरुवातीचा भाग वाचा। बस तेरा तुल्य कौन है? आणि हे परमेश्वरा तुझ्या बरोबरचा कोण आहे? अभी हम लोग यहाँ पर बैठा हुआ हम सब लोग तो यीशु मसीह के बारे में जानते हैं। आणि या ठिकाणी बसलेले सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने ठाऊक आहे। ये उसका तुल्य कोई है क्या? आणि परमेश्वरा समान कुणी आहे का? है मैं उस महान परमेश्वर का गुलाम या दास है, ये विश्वास आपको है क्या? आणि त्या महान परमेश्वराचा मी एक दास आहे, मी एक गुलाम आहे, हा भरोसा आहे का? 40 वचन संगीत का 5 वचन थोड़ा बड़ा वचन है, थोड़ा पूरा पढ़िए, ध्यान से पढ़ना, जोर से पढ़ना। आणि स्तोत्र 40 त्याचं 5 वचन। हे मेरे परमेश्वर यहोवा, हाँ। तूने बहुत से काम किए हैं, हाँ। जो आश्चर्य कर हाँ। और कल्पनाएं तू हमारे लिए करता है, हाँ। और बहुत सी है, बहुत सी है, तेरे तुल्य कोई नहीं। तेरा तुल्य कोई नहीं। मैं तो चाहता हूँ हाँ। कि खोलकर उसकी चर्चा करूँ, हाँ। परंतु उनकी गिनती नहीं हो सकती। उसका गिनती नहीं हो सकता। प्रियो, प्रभु ने मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, हमारे जीवन में प्रभु ने कितना अद्भुत काम किया। आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूने कितीतरी अद्भुत कार्य केले। आप कभी कभी प्रभु को उस दिन बैठ करके अपना पिछले दिनों को प्रभु ने जो चलाया वो बात को स्मरण कीजिए प्रिय। आणि कधी कधी आपण जरा बघा की मागील दिवसामध्ये प्रभूने आपल्याला कशा प्रकारे चालवलं, आपल्या जीवनामध्ये किती उपकार केले याचं स्मरण करा। वहाँ सब प्रभु का हाथ था प्रिय। आणि त्या सर्व ठिकाणी प्रभूचा हात होता प्रियांनो। प्रभु ने हमें उठाया हुआ था। आणि प्रभूने आपल्याला
आपल्याला उचलून ठेवलं प्रभु ने होतं अपने हाथ में संभाला था, आणि प्रभूने आपल्याला त्याच्या सामर्थ्य हातामध्ये सांभाळलं होतं पर हमें छूने नहीं दिया। आणि शत्रूला आपल्याला स्पर्श नाही करू दिला भयंकर विपत्तियों से प्रभु ने हमें बचाया। एवढ्या भयंकर विपत्तीपासून प्रभूने आपल्याला वाचवलं भाइयों, हम कैसा इन बातों का वर्णन करें? आणि प्रेरणा आपण कसं या सर्व गोष्टीचं वर्णन करू है ना, 77 का 13 वचन पढ़ना। आणि स्तोत्र 77 त्याचं 13 वचन वाचा हे परमेश्वर, हाँ। तेरी गति पवित्रता की है। हाँ। कौन सा देवता परमेश्वर के तुल्य बड़ा है? देखा, हमने जो भक्ति करता है वो प्रभु का तुल्य और ऐसा बड़ा और कोई है क्या? आणि ज्या देवाचा आम्ही भक्ती करतो त्याच्या समान दुसरा कोणी देव आहे का नहीं है ना प्रिय। नाहीये प्रियांनो ना एक ही नैन का 6 से 8 वचन भी पढ़ना। आणि स्तोत्र 89 त्याचं 6 ते 8 वचन वाचा क्योंकि आकाश मंडल में यहोवा की तुल्य कौन ठहरेगा? हाँ। बलवंतों के पुत्रों में से कौन है हाँ। जिसके साथ यहोवा की उपमा दी जाएगी? देखिए, मन वो इतना अतुल्य परमेश्वर है, आणि तो एवढा अतुल्य असा परमेश्वर आहे लेकिन वो परमेश्वर आणि तो परमेश्वर मुझे और आपको प्यार किया। आणि तुमच्यावर आणि माझ्यावर त्याने प्रेम केलं और वो प्रभु हमारे लिए क्या किया? आणि त्या परमेश्वराने आपल्याकरता काय केलं ये जानना बहुत जरूरी बात है। आणि हे जाणणं खूप गरजेचं आहे वो ये दुनिया में मनुष्य बनकर आया आणि तो या जगामध्ये मनुष्य होऊन आला और वो इतना अपने आप को नम्र और दीन किया। आणि एवढं त्याने स्वतःला नम्र आणि दीन केलं ये सब किस लिए किया? आणि हे सगळं त्याने कशा करता केलं हमें एक आदर्श देने के लिए, आणि आपल्याला एक आदर्श देण्यात है आला ना। फिलिपियों उसका सिर्फ दूसरा अध्याय का 8 वचन पढ़िएगा। आणि फिलिप्पियराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 8 वचन और वाचा मनुष्य के रूप में प्रकट होकर मनुष्य के रूप में प्रकट होकर अपने आप को दीन किया अपने आप को यहाँ तक दीन किया। और यहाँ तक आज्ञाकारी रहा हाँ। कि मृत्यु हाँ। क्रूस की मृत्यु भी सह ली। मतलब दुनिया में मिलने वाला, मैंने कल भी आपको बोला, 1000 मृत्यु का बराबर है एक बार एक व्यक्ति सूली पर मरना। आणि काल मी तुम्हाला सांगितलं की 1000 मरण जे आहे ते सर्व 1000 मरण मिळून एक मरण आहे ते म्हणजे वधस्तंभावरचं मरण वो सूली का भयंकर श्राप का मृत्यु सहने तक पिता की आज्ञाकारिता में गुलाम होकर के प्रभु यीशु मसीह सहा और हमें आदर्श दिया। आणि मग त्या वधस्तंभाचं मरण सहन करत पित्याच्या आज्ञाधारकपणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त राहिला आणि तो आपल्या करता त्या वधस्तंभावर मेला। अभी पिता को एक व्यक्ति को ऊंचा करना है तो वो व्यक्ति को सबसे नीचा होना है। आणि जर पित्याला एखाद्या व्यक्तीला जर उंच करायचं आहे तर मग त्याच्यासाठी त्या व्यक्तीला सर्वात लहान करणं आहे बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे हम कहाँ तक ऊंचा किया जाएगा? आणि कुठपर्यंत आपण उंच केले जाऊ जितना अधिक आप नीचे गया उसको उसके अनुसार उसका अनुवाद में ऊंचा किया जाएगा। आणि जेवढं जास्त आपण खाली जाऊ तेवढं जास्त सार्वकालिक जीवनामध्ये आपण उंच केले जाऊ। अभी यीशु मसीह नीचे जाने का आखिरी सीढ़ी तक प्रभु ने उतरा। आणि येशू ख्रिस्त खाली जाण्याच्या ज्या शेवटल्या पायरीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त उतरला। इसलिए उसका अगला वचन में लिखा है, उसको इतना महान किया जबकि सबसे श्रेष्ठ नाम दिया। आणि म्हणूनच मग पिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला एवढं थोर केलं की सर्वश्रेष्ठ जे नाव आहे ते त्याला दिलं मतलब उससे आगे अभी कोई बढ़ नहीं सकता। आणि याच्या पुढे कोणी वाढू शकत नाही। अभी प्रभु में मुलाकात पाए हो, हमारे कर्तव्य क्या? आणि प्रभूमध्ये पाचन प्राप्त झालेले आपण जे आहे ते आपलं कर्तव्य काय हमें प्रभु ऊंचा करना है तो हमें क्या होना चाहिए? आणि प्रभूने जर आपल्याला उंच करायचं तर आपल्याला काय व्हावं लागेल? एक सच्चा गुलाम होकर, अनेक खरा गुलाम होऊन है ना, एक सच्चा चेला बनकर अनेक खरा शिष्य होऊन रोज अपने आप को दीन करते जाए। आणि दररोज आपण स्वतःला दीन करत जाणार ये जीवन में आप कभी भी अकड़ने वाला स्वभाव में नहीं आना आणि या जीवनामध्ये कधीही अशा प्रकारे आपण ताठर असा स्वभावामध्ये नाही राहायचं और फिर आपको नीचे जाना असंभव हो जाएगा। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला खाली जाणं कठीण होईल जाते रहो। आणि आपल्याला खाली खाली जात राहायचं वहाँ पर रुक करके तू कौन है ऐसा पूछने वाला अनुभव ना आना, आणि मग तिथं थांबून तू कोण आहे हा विचारणारा अनुभव नको यायला। नहीं तो आपको ऊंचा होने के लिए बहुत बाधा है। आणि मग तर तुम्हाला उंच होण्याकरता खूप कठीण होईल। ये एक बहुत बड़ा आशीष का एक सूत्र बनकर के आपका दिल पे रहेगा आणि खूप मोठं आशीर्वादाचं सूत्र होऊन आपल्या हृदयामध्ये राहिला पाहिजे। ध्यान से समझना। लक्ष देऊन समजून घ्या। अभी थोड़ा सा डांट आएगा तो आणि जर आता थोडंफार रागवलं तर हमारा खुशी का चेहरा बदल जाएगा, आणि आपला जो चेहरा आनंदाचा आहे तो बदलून जाईल हम भी गुस्सा में भर जाएगा। आणि मग आपणही रागात भरून जाऊ क्या आप आणि मग गेलं क्या समझा? काय समज? ये समझ पा रहे हैं? आणि लक्षात येत आहे आप कौन है? आणि आपण कोण आहोत?
आप प्रभु को बुला। आपण प्रभूचे गुलाम आहोत, सही बात है। खरं आहे. प्रभु का बात मानने के लिए कितना बड़ा गिरसबने का अनुभव में जाना पड़ेगा, तो तैयार। आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन करण्याकरता कितीही मोठ्या गचवेण्याच्या अनुभवामध्ये जावं लागलं तर तयार आहे का? मेरे से नहीं होगा ऐसे बोलेंगे, आणि माझ्याकडून होणार नाही असं म्हणाल का? मेरे को और काम है ऐसे बोलेंगे, आणि मला अजून दुसरं महत्वाचं काम आहे असं म्हणाल का? तो आप मानव आपका ऊंचा किया जाने का पदवी आपने नष्ट किया। आणि तुम्हाला उंच केल्या जाण्याची पदवी तुम्ही नष्ट केली. जीवन भर आयुष्यभर आप हमेशा छोटा बनते हैं। आणि तुम्ही नेहमी लहान लहान होत जायचं. चाहे आपको उसमें कितना भी नुकसान होना पड़ता है, कष्ट होना पड़ता है, निंदा होना पड़ता है, मतलब बदनाम होना पड़ता है, कुछ भी होना पड़ता है, लेकिन उसमें कभी भी ना या विरोध ऐसा बात नहीं है। आणि मग त्याच्याकरता तुम्हाला कितीही लहान व्हावं लागलं, कितीही तुमची बदनामी झाली, कितीही तुमची निंदा झाली, तरी सुद्धा तुम्ही नाही असं नाही म्हणायचं, तर ते सगळं काही सगळं करायचं. याकूब 4:10 याकोब 4 अध्याय त्याचं 10 वचन. प्रभु के सामने दीन बनो, प्रभु के सामने दीन बनो। वह तुम्हें शिरोमणि बनाए ना। क्या बनाएगा? शिरोमणि। क्या बनना चाहिए? आणि आपण काय बनायला पाहिजे? क्या बनना चाहिए? आपण काय बनायला पाहिजे? प्रियो, शिरोमणि बनना है तो क्या करना पड़ेगा? आणि जर आपल्याला शिरोमणी व्हायचं तर मग आपल्याला काय करावं लागेल? नम्र होना पड़ेगा, आणि आपल्याला नम्र व्हावं लागेल. नम्र होना पड़ेगा। आणि नम्र व्हावं लागेल. हम नम्र है क्या? आपण खरोखर नम्र आहोत का? मैंने देखा ना, अरे थोड़ा विधानसभा के उधर ही बैठो, परंतु विरोध करने वाला, बात मानने वाला नहीं। आणि मी तो बघितलेलं ना, थोडं लोकांना जर म्हटलं ना इथून उठून थोडं कोपऱ्यावर जाऊन बसा, तर मग लगेच ते विरोध करणारे, आज्ञा पालन करणारे नाही. अच्छी है ना, कोई भी लोगों को कुछ बोलने के लिए थोड़ा डर लगता है, आणि काही काही लोकांना काही बोलण्याकरता भीती वाटते. क्योंकि अभी तक बात मानने वाला वो आत्मा के अंदर है ही नहीं। आणि अजूनपर्यंत आज्ञा पालन करण्याच्या त्या आत्म्यामध्ये नाहीये. बात मानने वाला आत्मा प्रभु की आत्मा है। आणि आज्ञा पालन करणारा आत्मा हा प्रभूचा आत्मा आहे. प्रभु की उपस्थिति में आने वाले लोग भी थोड़ा भी कुछ बात बोलेगा ना, आप देखना उनका एकदम चेहरा बदल जाता है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलेल्या लोकांना थोडंसं काही बोललं, त्यांचा चेहरा एकदम बदलून जातो. नहीं प्रियो, प्लीज आप मानना सीखो। आणि प्रियांनो, प्लीज तुम्ही आज्ञा जे सांगितलं ते ऐकायला शिका. आपको प्रभु के खातिर थोड़ा तकलीफ सहना पड़ता है तो खुशी से सहो, आणि प्रभूसाठी थोडंसं कष्ट सहन करावं लागले तर आनंदाने सहन करा. है ना। वो 147 का 6 में लिखा है, आणि 146 त्याच्या 6 वचनामध्ये लिहिलेलं आहे. 147 का 6। धन्यवाद। आणि स्तोत्र 147 त्याचं 6 वचन. यहोवा नम्र लोगों को संभालता है। हाँ, यहोवा नम्र लोगों को संभालते हैं, एक्चुअली वहां पर ऊंचा करता है, ऐसा है। आणि परमेश्वर जे आहे ते नम्र लोकांना उंच करतो. 149 का 4 पढ़ा। आणि स्तोत्र 149 त्याचं 4 वचन वाचा. वह नम्र लोगों का उद्धार करके उन्हें शोभायमान करेगा। हाँ, नम्र लोगों का उद्धार करके उनको शोभायमान करेगा। शोभायमान करेगा। बोलेगा तो मेन बात क्या है ना प्रियो, नम्र बनते जाना, आणि मुख्य गोष्ट काय ना की आपल्याला नम्र होत जाणं. है ना। ये वजन दिल से उतरना नहीं। पहला पत्रोस 5 अध्याय 6 वजन। आणि पहिले पेत्र 5 अध्याय त्याचं 6 वचन. इसलिए परमेश्वर के बलवंत हाथ के नीचे हाँ। दीनता से रहो, दीनता से रहो, जिससे वह तुम्हें उचित समय पर उचित समय में बढ़ाए। बढ़ाएगा। प्रियो, प्रभु के हाथ के तले हमेशा नम्रता से रहना, उचित समय में प्रभु बढ़ाएगा। आणि परमेश्वराच्या सामर्थ्य हाताखाली आपण दीन होऊन राहायचंय, तर परमेश्वर योग्य वेळेला आपल्याला उंच करेल. ये शब्दों का ये वायदा हमारा दिल में बहुत जोर से मजबूत पकड़ा रहना। आणि मग हे जे शब्द आहे त्याचं ते अभिवचन जे आहे ते आपण आपल्या हृदयामध्ये एकदम घट्ट पकडून ठेवायचंय. 138 उसका 6 वचन का शुरुआत मानो। आणि स्तोत्र 138 त्याच्या 6 वचनाचा सुरुवातीचा भाग. हाँ, यद्यपि यहोवा महान है, यहोवा महान है, तो भी वह नम्र मनुष्य की ओर दृष्टि करता है। हाँ, नम्र मनुष्य की ओर दृष्टि करता है। आणि परमेश्वर खूप थोर आहे तरी सुद्धा नम्र लोकांकडे तो आपली दृष्टी लावतो. प्रभु का दृष्टि हमेशा कहाँ पर रहता है? आणि देवाची दृष्टी नेहमी कुणाकडे राहते? नम्र लोगों पर। नम्र लोकांवर. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. आज या जितना भी सच्चा दिल से नम्र है, प्रभु का दृष्टि आपके ऊपर है। आणि या ठिकाणी बसून की खरोखर जे कोणी आपल्या अंतःकरणाने नम्र आहे, प्रभूची दृष्टी तुमच्यावर आहे. प्रियो, हमारा जीवन को, हमारा ये स्वभाव को
थोड़ा बदलाव लाना ये नहीं प्रभु करेचे। आणि आपला जीवन किंवा आपला स्वभाव याच्यामध्ये थोडाफार बदल आणणं हा प्रभूचा उद्देश नाहीये. हमारा स्वभाव ईश्वरीय स्वभाव बनना ये प्रभु का उद्देश्य है। आणि आपला स्वभाव जो आहे तो ईश्वरीय स्वभाव होणं हा प्रभूचा उद्देश आहे. हमारे में अनेक बातों में प्रभु का जीवन प्रकट होना। आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचं जीवन जे आहे ते प्रगट होणं. कब प्रकट होगा? आणि ते केव्हा प्रगट होईल? दूसरा कुरिन्थी 4:10 दुसरे कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 10 वचन. यीशु की मृत्यु को हाँ। अपनी देह में हर समय लिए फिरते हैं। देखा, यीशु की मृत्यु को अपनी देह में हर हर समय लिए फिरते हैं। अनुभव का बात आपको समझना प्रिय आणि त्याच्या अनुभवाची गोष्ट तुम्ही समजून घ्या प्रियांनो. है ना। प्रभु यीशु मसीह की सूली याद करते बिना एक वक्त एक क्षण भी नहीं रह सकता। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ लक्षामध्ये न स्मरण न करता एकही भक्त एकही क्षण जगू शकत जब नाही. आप उसकी यादाइश में जीवन जाएगा, आणि मग त्या स्मरणामध्ये ज्या वेळेला तुम्ही जीवन जगाल आप में क्या प्रकट होगा? आणि तुमच्यामध्ये काय प्रगट होईल? हाँ, तो हम आगे क्या लिखा? हाँ। यीशु का जीवन भी हाँ। हमारे देह में प्रकट हो। देखा, तब हमारे में मसीह का जीवन प्रकट होगा। आणि मग त्या वेळेला ख्रिस्ताचं जीवन आपल्यामध्ये प्रगट होईल. आज क्या प्रकट होता आज काय प्रगट होतं? है ना। कोई भी लोगों के साथ थोड़ा भी बात करे, कई लोग आता कब जाता कब मालूम ही नहीं। आणि काही लोक कधी येतात कधी जाता समजत पण नाही. बहुत दुखदायी बात आणि है। खूप दुःखदायक गोष्ट आहे. प्रभु में आने के बाद ऐसा कपड़दार से जीवन बिताएगा तो क्या फायदा? आणि प्रभूमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे कपटपणाने जीवन जगलं तर मग काय उपयोग? प्रभु ने क्या बोला? प्रभूने काय म्हटलं? मत्ती 7:20 मग ते त्याचं 7 अध्याय त्याचं 20 वचन. उन्हें पहचान लोगे. है, उसका उनके फलों से उन्हें पहचान लोगे. हाँ प्रियो, एक एक लोगों का फल देख करके हम उनको पहचान सकता है। आणि एक एक लोकांच्या द्वारे येणारं जे फळ आहे त्याच्याद्वारे आपण त्यांना ओळखू शकतो. प्रभु में है क्या? आपण प्रभूमध्ये आहोत का? क्या प्रभु के बाहर है? का प्रभूच्या बाहेर आहे? अब मानो एक छोटा कहानी बोलकर खत्म करूँ। आणि एक छोटीशी गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबेल. मेरा एक सुअर और एक बकरी दोनों चल रहा था। आणि एक डुक्कर आणि एक बकरी सोबत चालत होते. तो क्या हो गया? काय झालं? जाते जाते थोड़ा सा नारो वे था आणि जात असताना थोडासा एक अरुंद असा रस्ता होता. और रास्ते में जाते जाते क्या हो गया कि दोनों साइड में बहुत कीचड़ है। आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप चिखल आहे. तो ये दोनों गिर गया। आणि दोघं त्या चिखलात पडले. तो बकरी एकदम रोने लगा और वहां से मतलब बचने के लिए जंप करने लगा। आणि मग बकरी जी आहे ती एकदम रडू लागली आणि तिथून बाहेर निघण्याकरता ती उड्या मारू लागली. मुश्किल से वो बाहर आकर के भाग करके वो इधर उनको सब फेंकने लगा। आणि एकदम खूप कठीणाईने ती बाहेर आली आणि मग बाहेर आल्यानंतर तिने तिचं शरीर इकडे तिकडे रगडून स्वतःला साफ करू लागली. दोनों अच्छा दोस्ती में था। आणि दोघांची खूप चांगली मैत्री होती. दूसरा आणि दुसरं जे डुक्कर होतं वो उधर से ऊपर आने की कोशिश नहीं करता। आणि तो तिथून वरती यायचा प्रयत्न नाही करत. क्या समझे? काय समजलं? फल से पहचानो। आणि फळाच्या द्वारे तुम्ही ओळखाल. हर एक को क्या करना? आणि प्रत्येकाला काय करायचंय? फल से पहचानो। त्याच्या फळाच्या द्वारे ओळखा. भैया जीवन में अगर प्रभु का सच्चा देखने तो कुछ गलती हो गया तो तुरंत वो सुधारेगा। आणि जर खरोखर प्रभूचा एक चांगला भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये काही चुकी झाली तर लगेच तो सुधारेल. और जो सच्चा भक्त नहीं है तो आणि एखादा प्रभूचा खरा भक्त नाही वो येत कीचड़ में सुअर के समान खेलते रहे। आणि तो चिखलामध्ये त्या डुकराप्रमाणे खेळत राहील. उसको वो पाप में मजा आएगा। आणि मग त्या पापामध्ये त्याला आनंद वाटेल. उसको छोड़ने का दिल नहीं आएगा। आणि त्याला सोडून जाण्याचं मन येणार नाही. तुरंत खुदाई बात है। आणि किती दुःखदायक गोष्ट मैं आहे. अपने आप को पार करना आपण स्वतःला पारखायचं. आज मैं एक सच्चा प्रभु का चेहरा है क्या? आणि आज खरोखर मी प्रभूचा शिष्य आहे का? मैं प्रभु का सत्य वचन में बना रहता आणि है। प्रभूच्या सत्य वचनामध्ये मी राहतो का? प्रभु ने मुझे दिया वो उस मार्ग में मैं चलता ही क्या? आणि प्रभूने दिलेल्या त्या मार्गामध्ये मी चालतो का? ये बात को मैं पार करता आणि या गोष्टीला आपल्याला पारखायचं आहे. तो सही प्रकार का निर्णय लेगा। आणि योग्य प्रकारचा निर्णय घेऊ. खास करके एक गुलाम समझ करके अपने आप को हर बात प्रभु का हर बात मानने के लिए जान देना पड़े तो भी विश्वास योगी रह करके अपना प्राण को अप्रिय जानकर जीवन बिताने के लिए ये वचनों के द्वारा प्रभाव को सहायता। आणि प्रभूचा खरा गुलाम समजून प्रभूच्या प्रत्येक आज्ञा पालन करण्याकरता आपल्याला कितीही कष्ट नष्ट सहन करावं लागलं. एवढंच नाही तर आपल्याला प्राण जरी द्यावा लागला तरी सुद्धा ते प्राण देऊन एक विजय ख्रिस्ती जीवन जगण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद देतो. प्रभु को मैं मानती प्रभूला गौरव मिळवतो. हूँ।